दापोलीकरांसाठी हक्काचे नाट्यगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री आणि स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांनी दिली आहे। दापोलीसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध तालुक्यात नाट्यगृहाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती। याची दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या नाट्यगृहाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार असून सांस्कृतिक चळवळीला नवी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। आपल्याला दापोली तालुक्यामध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करण्याकरता इथे येत असतात, परंतु नाट्यगृह नसल्यामुळे आपल्याला ह्या अशा जागा आपल्याला भाडेतत्त्वावरती घ्याव्या लागतात आणि आपल्या हक्काचं एक नाट्यगृह असलं पाहिजे। कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर, आमदार म्हटल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते, नळपाणी योजना ह्या सगळा हा मूलभूत सुविधांचा विकास तर झालाच पाहिजे। त्यासोबतच मी आर्थिक विकासाला पण तेवढंच भर देतो, परंतु तेवढंच जास्त महत्त्व हे मी सांस्कृतिक विकासाला देखील देतो आणि म्हणून ती बांधिलकी जपून आपण आपल्या मतदारसंघामध्ये खेड तालुक्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 11.5 कोटीचा निधी दिला आणि खेड तालुक्यामध्ये उत्तम असं तिथं नाट्यगृह आपण उभं केलं आहे। त्याच धर्तीवरती आज आपण दापोली तालुक्यामध्ये देखील जे आपल्या एक केंद्र शासनाने आणि राज्य शासनाची एक संयुक्त योजना आहे, त्या योजनेअंतर्गत मला वाटतं काही 4 कोटी किती निधी आता मंजूर आहे, 4 कोटीचा निधी आपण नाट्यगृहाकरिता आपण मंजूर करून घेतला आहे। पण तेवढ्यामध्ये होणार नाही, पण वाढीव निधी देखील त्याला आपण ह्या वर्षभरातच आपण मंजूर करून घेतोय आणि म्हणून दापोलीकरांसाठी देखील लवकरच नाट्यगृह इथे उभं राहील। एकंदरीत कलाकारांना आपण वाव दिला पाहिजे ह्या मताचा मी नेहमीच राहिलोय, कारण माझ्या वडिलांकडून मी ती शिकवण घेतलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांच्या विकासाला आता गती मिळणार आहे। कर्दे गावाच्या समुद्रकिनाऱ्यासाठी ग्रामविकास अंतर्गत तब्बल 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लाडघर किनाऱ्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मंत्री आणि स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांनी याबाबत माहिती देताना कोकणातील पर्यटन आणि स्थानिक कला जोपासण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचं सांगितलंय। एकंदरीतच या निर्णयामुळे दापोली तालुक्यात पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे। दापोली खरं तर असं एक शहर आहे किंवा असं एक गाव आहे, मी म्हणेन देवदत्तजी कोकणामधलं एकमेव ठिकाण आहे जे थंड हवेचं ठिकाण देखील आहे आणि ज्याला समुद्र किनारा देखील आहे। त्याला मिनी महाबळेश्वर असं म्हणतात दापोलीला। परंतु आज पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाचा हवा तसा विकास आजपर्यंत होऊ शकला नाही। त्याला आजपर्यंत का ती मानसिकता झाली नाही मला माहिती नाही, परंतु आता मात्र आम्ही ठरवलं आहे की मला वाटतं मागच्या वेळेस मी त्याचा उल्लेख देखील इथे केला होता की ह्या वर्षी आपल्या कर्दे गावाचा असलेला समुद्र किनारा, एका कर्दे गावाच्या समुद्र किनाऱ्याच्या विकासाकरिता 14 कोटीचा निधी ग्रामविकास अंतर्गत आपण मंजूर करून घेतला आणि ह्या वर्षी आता लाडघरला पण 5 कोटीचा आपण निधी घेतला आहे। फक्त बीचवरती असलेल्या सगळ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करणं आणि तिथे जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी जे असलेल्या बेसिकच्या सुविधा तिथे उपलब्ध करणं, एवढाच फक्त बेसिक आपण गोष्टी करतोय। म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने जोपर्यंत कोकणाचा विकास होत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामधलं पर्यटन वाढणार नाही। आज कोकणामध्ये असलेला समुद्र किनारा आपण जर का कोकणाचं खालचं राज्य पाहिलं, गोवा, त्याच्या खाली आपण केरळात गेलो तर समुद्र किनाऱ्यांचा विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झालाय की मला वाटतं त्याची आणि महाराष्ट्राची तुलना करता मला वाटतं केरळमध्ये पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून जास्त इन्कम येतं महाराष्ट्रापेक्षा। म्हणून मला वाटतं ह्या दृष्टीने आपल्या कोकणाचा विकास व्हायचा असेल तर ज्यावेळेला पर्यटक वाढतील त्यावेळेला आपोआप इथली कला देखील जोपासली जाईल। कारण ज्यावेळेस आता आमच्याकडे आता दापोलीमध्ये येणारा पर्यटक हा 90% पर्यटक हा पश्चिम महाराष्ट्रामधून येतो आणि तो फक्त इथले मासे खायला, इथला आंबा खायला, इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला तो इथे येतो आणि समुद्रकिनारा एन्जॉय करण्यासाठी येतो। परंतु इतका मोठा असलेला फुटफॉल आता आपल्या दापोली तालुक्यामध्ये लाडघर, कर्दे, मुरुड ह्या 3 बीचवरती जवळपास 5 ते 7 लाख पर्यटक दरवर्षी येतात। इतकी मोठी संख्या आहे, परंतु येणाऱ्या पर्यटकांना जर का आम्ही ही कला देखील सादर करू शकलो तर कलाकारांना तिथे वाव मिळेलच, परंतु कलाकारांचं पोट देखील सहजरित्या भरू शकतं। आणि वर्षात 8 महिने आपल्याकडे दापोलीमध्ये पर्यटक येत असतात, पावसाच्या दिवसामध्ये देखील येतात पण कमी प्रमाणात येतात, परंतु मला वाटतं हे 8 महिने हा आपल्या दापोलीकरांच्या आयुष्यामधले बदल करणारा हे 8 महिने 100% घडू शकतात। इतकं मोठं पोटेन्शियल आपल्या दापोली तालुक्याला आहे।